नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 15 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय आता अस्मिता म्हणत असते सायली आणि अर्जुन तर कामालाच करतात ना, डेटवरती गेल्यानंतर मिरच्या कोण खरेदी करतं. विमलताई म्हणते अस्मिताताई हे फक्त आहे ना सायलीताईच करू शकते, कारण त्यांना आहे ना स्वयंपाकघराशिवाय दुसरं काही सुचतच नाही आणि त्या घरात असल्या ना की मला करायला काही कामच उरत नाही. इतक्यातच काय होतं, राकेश दारावरती आणि म्हणतो की येऊ का. आता विमल आता लगेच अश्विन म्हणतो अरे राकेश अरे ये ना ये. कल्पनाताई म्हणतात काय रे अचानक कसं काय आला. तर राकेश म्हणतो मला ना जरा प्रताप काकांना भेटायचं आहे, माझं त्यांच्याकडे काम आहे. अस्मिता म्हणते तुझं काय डॅडकडे काम आहे. आता राकेश म्हणतो ॲक्च्युली माझा ना एक मित्र आहे, त्यांना औषधांच्या बिझनेसमध्ये उतरायचं आहे. तर मग मी म्हटलं की माझ्या काकांची फार्मासिटी कंपनी आहे, तर तू एकदा बघूनच घे किंवा बोलून घे त्यांच्याशी, आहेत का ते. तर कल्पनाताई म्हणतात अरे ना तुझी थोडक्यात चुकामुक झाली, ते आत्ताच फॅक्टरीत गेली. राकेश म्हणतो चालेल मी ते बसून वाट बघतो, चालेल ना. अस्मिता म्हणते अरे असं काय करतोयस, यू आर मोस्ट वेलकम, बस ना इथे म्हणून. अश्विन पण म्हणतो अरे बस ना राकेश इथे म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात विमल जरा राकेशसाठी चहा ठेव बरं. आता राकेश बसल्यानंतर अश्विन म्हणतो काय रे राकेश तू इथे वकिलीची प्रॅक्टिस सुरू करणार आहे की नाही म्हणून. राकेश म्हणतो हो असा विचार तर करतोय मी, पण बघू म्हणून. इतक्यातच काय होतं की आता दारावरती अर्जुन आणि आता सायली येते. अस्मिता म्हणते अरे बघा ते बघा आले ते, या 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 म्हणून. आता सगळेजण उठून काय उभा राहतात आणि अस्मिता म्हणते चला चला सांगा आता काय काय धमाल केली ती. कल्पनाताई म्हणतात काय मग कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होतात तुम्ही. अश्विन लगेच म्हणतो वहिनी तू फार काही तेलकट आणि स्पायसी तर खाल्लं नाहीस ना म्हणून. आता सायली अर्जुन तर फक्त एकमेकांकडे बघायलाच लागतात. आता काय खाणार होते, वडापाव खाल्लंच, काय सांगणार होते वडापाव खाल्ला म्हणून. अर्जुन म्हणतो या दिवसात लगेचच पित्त होतं बरं का. आता राकेश म्हणतो काय हे दोघंजण कुठे गेले होते. अस्मिता म्हणते राकेशला अरे हे दोघंजण रोमॅन्टिक डेटला गेले होते नवरा बायको. राकेश म्हणतो अर्जुन सायली काय काय केलं. आता सायली म्हणते आम्ही ना खूप मज्जा केली, इतक्यात तुफान पाऊस होता ना. आता लगेच कल्पनाताई म्हणतात अरे देवा तू भिजली नाही ना. सायली म्हणते नाही हो, आणि आम्ही ना मस्त ना गरमागरम तिखट असं कणीस खाल्लं, एकदम गरमागरम होतं, त्याला लिंबू आणि मीठ लावलेलं. अजूनसुद्धा ना आठवण आली ना की तोंडाला पाणी सुटते. आणि सायली ना अशी अफाट काय 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 लगेच सगळं सांगायला लागते. अर्जुन लगेच घाबरतो आणि मनातच म्हणतो बायको प्लीज आता तू वडापाव आणि मिरच्या खाल्ले ते प्लीज सांगू नकोस, नाहीतर मम्मा माझा जीव घेईल, असाच अर्जुन म्हणत असतो. आणि त्याला भीती वाटत असते की सायली काही सांगते का काय म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आपण पाहतोय मधुबनच्या आश्रमातला सीन. इकडे ना आता चहाची वेळ झालेली असते आणि आता लहान मुलांना ना आता या कुसुमताईने चहा आणि खारी दिलेली असते. आता त्या काकांना सुद्धा खारी आणि चहा देते. आता मुलं भांडत असतात चहा आणि खारीवरून, माझा चहा संपला तर दुसरी म्हणते मग तुझीच खारी मला देऊन टाक ना, आणि मुलं अजून चहा मागत असतात. ते काका म्हणतात अरे किती मस्ती करतायस, आता चहा पिताना सुद्धा ना तुम्ही गप्प बसत नाही, खूप मस्तीखोर झालात म्हणून. आता विमलताई आता सगळ्यांना चहा खारी देत असते. इतक्यातच मधुभाऊ येतात. तर विमलताई म्हणते अरे मधुभाऊ तुम्ही कशाला बाहेर आलात, मी चहा घेऊन तुमच्याच खोलीत येत होते ना. मधुभाऊ म्हणतात अगं आडवं पडून पडून कंटाळा आला गं, वर्षभर मी तेच तर करत होतो ना, आता नको वाटतंय ग मला आता झोपून राहायला. आता लगेच बघा कुसुमताई म्हणते की ठीक आहे मधुभाऊ या जरा इथे बसा आणि हे खाऊन घ्या. आता आज आहे ना मधुभाऊ ना खूपच टेन्शन येतं. आपण पाहतोय की आता कुसुमताई तर मधुभाऊंना तिथे खुर्चीवरती बसवते, त्यांना चहा खारी देते आणि म्हणते की तुम्हाला आणखीन काय हवंय का, हे खाऊन घेता म्हणून. मधुभाऊ म्हणतात काही नको ग, खारीसुद्धा जाईल की नाही याची शंकाच आहे. कुसुमताई म्हणते जाईल, सावकाश खा. इतक्यातच मुलं म्हणतात मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे आज मला ना चाचणी परीक्षेत माझा पहिला नंबर आला. आता ती दुसरी म्हणते अरे मधुभाऊ म्हणजे हा एकटाच बसला असणार आहे परीक्षेला म्हणून. आता मुलं ना खूप दंगा करत असतात. मधुभाऊ म्हणतात अरे मुलांनो दंगा पुरे रे, आणि म्हणतात ए कुसुम मला ना जरा ते रजिस्टर आणि पैशाचं पिशवी दे बरं, मी जरा हिशोब बघतो म्हणून. आता कुसुमताई ते सगळं देते. आपण पाहतो इकडे सायली सांगत असते त्यानंतर आम्ही ना तिथून पुढे टपरीवर गेलो. आता कल्पनाताई जोरात ओरडतात ना टपरीवर आणि कशासाठी म्हणून. अर्जुन इतकं तप करत असतो आणि सायलीला सावरून नेण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणून असतो ते टपरी म्हणजे स्टॉल, स्टॉल म्हणजे फुलांचा स्टॉल होता ना, आम्ही त्याच्यावर गेलो होतो हो ना बायको. सायली पण आता हो म्हणते. आता बघा अश्विन लगेच पकडतो. अश्विन म्हणतो पण फुलांच्या स्टॉलवर तुम्ही कशाला गेलात म्हणून. आता अर्जुनला काही सुचत नाही काय कारण सांगावं ते. लगेच म्हणतो देवी आई, अरे देवी आईचं मंदिर होतं ना तिथे. मग सायली म्हणाले की चल जाऊन येऊया आपण, म्हणून मी फुल घेऊन गेलो ना, म्हणून फुलांच्या स्टॉलवर गेलो. अर्जुनला दडकोटाही बोलता येत नाही. आता आपण पाहतोय तो म्हणतो की हो ना ग बायको. तर सायली म्हणते हो फुलच घ्यायला गेलो होतो म्हणून. अस्मिता म्हणते पाय कुठे तुमचे, लोटांगणच घालते मी तुमच्या पायावरती म्हणून. कारण का ना की डेटवरती गेल्यानंतर मंदिरात जाणारे नवरा बायको मी पहिल्यांदाच बघते म्हणून. इतक्यातच राकेश म्हणतो अर्जुन
सायली वहिनीला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं ना रे. अर्जुन म्हणतो रेस्टॉरंटमध्ये का? अरे हो नाही असं बोलायला लागतो. अरे पण घरच्यांनी नाही सांगितलं होतं ना, विचार. मम्मा म्हणाली होती की बाहेरचं काही खायचं नाही आहे आणि तेही अश्विनने सांगितलं होतं आणि म्हणून ना मी बाहेरचं आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आम्ही गेलो पण नाही बाहेर कुठे, म्हणजे रेस्टॉरंटला वगैरे. हो ना बायको? सायली म्हणते हो हो म्हणून. आता हे काहीतरी लपवतं ते सगळं लक्षात येतं. इतक्यातच ना सायलीला जोरात ढेकर येते. आता सायलीला ढेकर आली की सगळेजण बघायला लागतात की काही खाल्लं तर नाही म्हणतात आणि लगेच सायलीला ढेकर कशी काय आली म्हणून. आता राकेशला संशय येतोय की हे नक्की काहीतरी खोटं बोलतायत म्हणून. अश्विन म्हणतो तुम्ही दोघं जण नक्की देवीच्या मंदिरात गेला होतात ना, मग ढेकर कशी काय आली? काही डायजेस्टिव्ह इश्यू तर नाही ना गं सायली वहिनी? तर सायली म्हणते नाही 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 असं काहीच नाही आहे. अर्जुन म्हणतो सांग काय? तर आता सायली म्हणते सांगा ना मला ढेकर का आली ते. अस्मिता म्हणते एक मिनिट तुला ढेकर का आली ते अर्जुनला का माहिती असेल बरं? आता बघा सायलीला ना काही बोलायलाच येत नाही. अर्जुन म्हणतो आम्ही एकत्रच होतो ना म्हणून मला माहिती असेल ना की तिला ढेकर का आली ते. अगं काय झालं की आम्ही मंदिरात गेलो होतो ना आणि तिथे शिरा होता आणि तिथे सायलीने ना 5 वाट्या शिरा खाल्लाय. शिरा इतका छान होता ना म्हणून ढेकर आला असं म्हणायला लागतो. आणि आता हे दोघं जण खूप गोंधळलेले असतात. तितक्यातच विमल येते आणि विमल चहा घेऊन येते राकेशसाठी. विमल म्हणते तुम्ही मिरच्या आणल्या असेल ना तर द्या, मी पिठल्याची तयारी करून घेते म्हणून. सायली म्हणते मिरच्या अशी करायला लागते. परत म्हणते हां आता बघा आज आहे ना सायली सगळं अर्जुनवरती ढकलून देते. सायली म्हणते हां तुमच्याकडे आहेत ना मिरच्या, द्या ना त्यांना म्हणून. अर्जुन म्हणतो माझ्याकडे? आता सगळेजण बघायलाच लागतात. अर्जुन म्हणतो माझ्याकडे मिरच्या कशा काय असतील माझ्याकडे मिरच्या? आता कारण सायली मिरच्या घ्यायला जाणार असते तर अर्जुन काही तिला मिरच्या घेऊ देत नसतो म्हणून सायलीने असं सगळं अर्जुनवरती ढकलून दिलं. सायली म्हणते असं काय माझ्याकडे बघताय, मिरच्यांची पिशवी तुमच्याकडेच होती ना, द्या ना मग घरामध्ये. हे बघा मला ना जरा दमल्यासारखं होतंय त्यामुळे मी ना जाऊन पडते, तुम्ही मिरच्यांची पिशवी द्या हां घरामध्ये. असं म्हणून सायली आता निष्ठून जाते तिथून. कल्पनाताई पण म्हणतात हो हो जा हां आराम कर. अर्जुन म्हणत असतो बायको. आता सगळेजण म्हणतात काय रे? तर म्हणतो काय नाही बायको आराम कर, मी तिला असं बाय बाय असं म्हणतोय म्हणून. आता बघा सायली जिन्यावर जाते पण अर्जुनची मजा घेते पाठीमागून वळून बघून. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन दे मिरच्यांची पिशवी दे. अर्जुनला काही सुचत नाही. एकदाच आता सायली ना तिकडून म्हणत असते द्या आता मिरच्यांची पिशवी द्या आणि अर्जुनकडे काही पिशवी नसते आणि अर्जुनची ना चांगलीच फजिती होती आणि सायली त्याला मुद्दामून चिडवत रूममध्ये निघून जाते आणि कल्पनाताई म्हणतात अरे दे ना पिशवी म्हणून. तर अर्जुन नुसतं बघतच बसतो. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता आपण आश्रमातला सीन पाहतोय. आता तो छोटा मुलगा येतो आणि म्हणतो मधू भाऊ मला जरा पैसे हवे होते, शाळेची फी भरायची ना. आता ती मुलगी येते आणि ती म्हणते आणि ना आमची पावसाळी सहलसुद्धा जाणार आहे, त्याचे ना 750 रुपये द्यायचेत म्हणून. आता असं म्हणल्यानंतर मधू भाऊ तर पैशाकडेच बघत असतात. इतक्यातच ते काका म्हणतात बरं झालं आठवण झाली म्हणून. मधू भाऊ माझ्या गोळ्याही आणायच्यात आणि तुमची औषधं देखील आता संपत आली असतील ना. तर आता सगळा खर्च मधुभाऊंना सांगायला लागतात. आता लगेचच बघा कुसुमताई म्हणते काका तुम्ही काळजी करू नका, तुमची औषधं मी घेऊन येते आणि मधुभाऊ मी तुमच्या गोळ्यासुद्धा आणते हां. मधुभाऊ म्हणतात अगं तू कुठे कमी पडणार आहेस, कुठे पुरी पडणार आहेस ग, तू काय किती खर्च स्वतःच्या अंगावर घेते. तर कुसुमताई म्हणते अहो असं काही नाही, मला माझा किराणा आणायचा असतो ना आणि खरं तर आहे ना की त्या दुकानात 2 महिन्याची उधारी आहे आपली, पण काळजीचं कारण नाहीच आहे. आज मी किमान कुठल्या तरी महिन्याची उधारी देऊनच टाकेन आणि मी तिथून औषध गोळ्यासुद्धा मग घेऊन येईन हां. आता ते काका म्हणतात अगं तरी पण 1 महिन्याचं राहीलच ना, तरी पण मग आपल्याला सामान कसं मिळेल? कुसुमताई म्हणते अहो मिळेलच आपल्याला सामान, काळजी करू नका. माझं ऑर्डरचं किती सामान असतंय त्याच्याकडे, बिल खूप मोठं असतं ना माझं, तर त्याच्यामुळे ना मला मिळेल सामान. अहो आणि तो दुकानदार भला आहे, तो देतो मला उधार. मधुभाऊ म्हणतात अगं पण त्याच्या भलेपणाचा किती फायदा घ्यायचा आपण. कुसुमताई म्हणते अहो पण तुम्ही ना काळजी करू नकात मधुभाऊ, आपले ना सगळे खर्च पार पडतील आणि तुम्ही निवांतपणे चहा प्या बरं. आता पण मधुभाऊंचं काही टेन्शन जात नाही. आता कुसुमताई म्हणते तुझ्या शाळेच्या फीचं मी बघते आणि तुझ्या शाळेच्या सहलीचं ना नंतर बघू, जाती जाऊन चहा आणि खारी खा, काहीतरीच आपलं चला सगळं संपवा म्हणून. आता असं झालं की मधुभाऊंना सगळे विचार घोंगवायला लागतात की की लगेच शाळेची फी भरायची त्या मुलाची, त्याच्यानंतर औषध गोळ्या पण आणण्याच्यात इतके सगळे खर्च आता कुठून करणार मधुभाऊ. तर मधुभाऊ कोमातून आलेत ना नुकतेच, त्यामुळे त्यांना इतक्या सगळ्या टेन्शन पटकन चक्कर येऊन पडते. आता सगळेजण ओरडतात मधुभाऊ करून आणि आता सगळेजण घाबरून जातात. मधुभाऊ अचानकच आता बेशुद्ध झालेले असतात. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. आता अर्जुनला सगळेजण विचारत असतात की मिरच्या कुठे आहेत? कल्पनाताई म्हणतात हे बघ मी जेव्हा फोन केला होता तेव्हा तुम्ही मिरच्याच घेत होतात ना. आता सायली पुन्हा वरून खोलीतून ना बाहेर येऊन वरून बघत असते अर्जुनकडे. कल्पनाताई म्हणत असतात अरे हां मग दे ना मिरच्या. अर्जुन म्हणतो हां फोन केला तेव्हा मी मार्केटमध्ये मिरच्याच घेत होतो, ते मग असं करायला लागतं हां. अर्जुन म्हणतो ते मार्केटमध्येच राहिल्या मिरच्या म्हणून.
आता अस्मिता म्हणते अरे असा वेंद्रेपणा सायलीकडून कसा होईल. अर्जुन म्हणतो नाही 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 तिच्याकडून कसा होईल, नाही ना तिच्याकडून होणारच नाही. तिने पिशवी घेतली होती आणि मग ती पिशवी तिने मला दिली आणि मग मी पिशवी ना तिथेच ठेवून आलो. मी पण ना काय डोक्यात सुरू होतं ना माझ्या देवत जाणे. आणि सायली हे सगळं वरून बघून अर्जुनकडे बघून हसत असते. अश्विन म्हणतो दिस इज टू मच दादा, म्हणजे तू मिरच्यांचे पैसे दिले आणि ते मिरचे घेऊनच आला नाहीस, एवढे पैसे वाया गेले बाप रे. म्हणून अश्विन मुद्दाम घाबरायला लागतं. आता अर्जुनला काही बोलायचं कळत नाही आणि सायलीवरून आहे ना बरं झालं असं तुमच्या बाबतीत व्हावं म्हणून त्याची मुद्दाम मजा घेत असते. आपण पाहतोय की अर्जुन पण आता तिच्याकडेच बघायला लागतो. सगळेजण बघतात तर अर्जुन वरतीच बघत असतो आणि आता म्हणतो की वरती येऊ दे मी तुझ्याकडे बघतोस म्हणून. अस्मिता म्हणते 1 मिनिट तू वरती काय बघतोयस म्हणून. तर सगळेजणी वरती बघतात तर वरती तर सायली नसतेच तिथे आणि सायली पटकन आतमध्ये पळून जाते. आता बघा सगळे पळून सायली आतमध्ये पळून गेली म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो नाही नाही काहीच नाही काही नाही मी असंच बघत होतो. राकेश आता उठतो आणि राकेश म्हणतो अर्जुन मला एक गोष्ट सांग, तू असा गडबडल्यासारखा का दिसतोय. आता अर्जुन म्हणतो की मी नाही. अस्मिता म्हणते अरे मिरच्याच त्यात साध्या त्यात काय एवढं काय डिस्कशन म्हणून. अर्जुन म्हणतो मग त्यात काय, मी पण तेच सांगतोय ना एवढ्या मोठ्या मिरच्यासाठी किती डिस्कशन चालू आहे घरामध्ये. मम्मा मी तुला उद्या मार्केटमध्ये घेऊन जातो, मार्केटमध्ये जेवढ्या मिरच्या आहेत ना त्या सगळ्या घेऊन टाक आणि हो पूर्ण पनवेलसाठी पिठलं बनव. हा चाललो मी आता वरती रूममध्ये. असे म्हणतो अरे एवढं वैतागाला काय झालं म्हणून. आणि आता अर्जुन आता वरती निघून जातो. राकेश म्हणतो मी अर्जुन आणि सायलीवरती ना नजरवरती ठेवायला आलो होतो तर इथं फालतू मिरची पुरण मला ऐकावं लागतंय. इतक्यातच आहे अस्मिताच्या मोबाईलवरती एक नोटिफिकेशन येतं. कल्पनाताई म्हणतात काय गं काय झालं. अस्मिता म्हणते अगं माझ्या ऑफिसकडून आहे ना जॉबसाठी ना रिमाइंडर आलं आहे म्हणून. आता सगळेजण अस्मिताला वा व्हेरी गुड म्हणत असते. तितक्यातच राकेशचा फोन वाजतो आणि तो आहे ना आता लगेच अस्मिता बघते आणि म्हणते हा तर राकेशचा फोन वाजतोय पण हा नंबर कोणाचा आहे, मला ओळखीचा का वाटतोय म्हणून. आता राकेश काय करतो फोन उचलतो आणि बाहेर जातो आणि म्हणतो की मी आलोच हा म्हणून. आता फोन घेऊन तो बाहेर जातो पण अस्मिता त्याच्याकडेच बघत असते. अश्विन म्हणतो काय का अस्मिता काय झालं, तू राकेशकडे का बघतेस. तर अस्मिता म्हणते अरे राकेशला आता एका अननोनवरून कॉल आला होता ना. तर अश्विन म्हणतो हां मग त्याचं काय. तर अस्मिता म्हणते तो नंबर आहे ना मला माहितीतला वाटतोय, असं बघितल्यासारखा वाटतोय नंबर. अश्विन म्हणतं हे अगं पण तुला नंबरवरनं कसं कळलं की तो नंबर कोणाचा आहे म्हणून. अस्मिता म्हणते अरे बघितलेला नंबर लक्षात राहतो ना, जसं की तुझा नंबर मम्माचा नंबर असे नंबर लक्षात राहतात ना. अश्विन म्हणतो चल मग माझा नंबर सांग बरं. आता कल्पनाताई म्हणतात बरं बरं बास तू ना आता गप्पा मारू नकात बरं तुम्ही, तू गोलूला ड्रॉप्स दिलेत का. अस्मिता म्हणते नाही नाही विसरले. मग म्हणतात जा बरं तू पटकन जाऊन आधी गोलूला ड्रॉप दे म्हणून. आता अस्मिता म्हणते हो हो जाते म्हणून. आता अस्मिता तिथून निघून जाते. इकडे वरती सायली हसत असते मिरची म्हणून जोरजोरात अर्जुन रुसून बसलेला असतो. अर्जुन म्हणतो तू ना तन्वीच आहेस काय नाही की म्हणून तर मला एवढ्या सगळ्यांच्या समोर मला असं एकटं सोडून आलीस. बाकी माझी सायली असती तर तिने मला कधी एकटं सोडलंच नसतं, माझ्यासोबत ती उभी राहिली असती म्हणून. आता सायली बघा सायली अर्जुनची आजकाल नोकझोक जास्त दाखवायला लागलेत. सायली म्हणत असते तुझं काय रे नक्की, तुला तन्वीबरोबर डेटला जायचं होतं ना, तरी सुद्धा आठवण सतत सायलीचीच ना. हे बघ अर्जुन तू ना एकदा काय ती ना ठरवून घे. हा अर्जुन म्हणतो सॉरी चुकलं माझं. हां आता एवढ्यावरून आहे ना मला वाद नको आहेत हा म्हणून. आणि म्हणतो की बरं मला एक गोष्ट सांग की तू मी कन्फ्यूज आहे, मी सायली म्हणून कौतुक केलं की तन्वी म्हणून चिडतेस आणि तन्वी म्हणून कौतुक केलंस तर सायली म्हणून चिडतेस, तू असं का करतेस. अगं मग मी नक्की करायचं तरी काय. तर सायली म्हणते हे बघा तुम्ही आम्हा दोघींचं ना सतत भरभरून कौतुक करत राहायचं. अर्जुन म्हणतो बरं लक्षात आलं मॅडम धन्य आहात तुम्ही, आता मी माझ्या कामाला बसू, मला ना एक गरमागरम कॉफी द्याल का प्लीज. सायली म्हणते हो लगेच आणते. हां आता सायली आणते म्हणून जायला निघते तर लगेच अर्जुन म्हणतो कॉफी आणते म्हणजे ही सायली आहे नक्कीच ही तन्वी आहे. ही जर सायली असती ना तर लगेच म्हणाली असते आताच बाहेरून कॉफी पिऊन आलात ना परत काय कॉफी लगेचच आणि असं म्हणून आहे ना मला दिलीच नसते. बरोबर आहे ना अर्जुन, शेवटी एक मैत्रीणच मित्राला समजून घेते. आता हे सगळं अर्जुन एकटा बडबडतं हे सायली ऐकते आणि म्हणते अच्छा म्हणजे तुमची बायको तुमचं ऐकत नाही असं म्हणायचे का तुम्हाला, आता तरी ना कॉफी तुम्हाला मिळणारच नाही म्हणून. आणि म्हणते की मी जात होते चांगली कॉफी आणायला, आता ना तुम्ही बिना कॉफीचंच काम करत बसा. अर्जुन म्हणतो का गे थांब 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 1 मिनिट, सायली आणि तन्वी दोन्ही तूच आहेस ना, मग तरीसुद्धा ना एकमेकांपासून जिलीस का होतीस तू. कारण सायली म्हणते कारण आहे ना की मला आपल्या दोघांमध्ये कुणीसुद्धा आलेलं अजिबात चालणार नाही आहे, अगदी मी सुद्धा नाही म्हणून. अर्जुन म्हणतो की बरं चालेल ठीक आहे आता परत उठाबशा काढू का मी. आता सायली म्हणते नाही 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 नको. इतक्यातच कुसुमताईचा फोन येतो. सायली म्हणते एवढ्या रात्री कुसुमताई का फोन करते. अर्जुन म्हणतो स्पीकरवर टाक ना फोन. सायली म्हणते बोल ना कुसुमताई. तर कुसुमताई रडायला लागते आणि म्हणते सायली तू जशी आहेस ना तशी निघून ये लवकरात लवकर इथे आणि येताना अर्जुन सरांना सुद्धा घेऊन ये म्हणून. सायली म्हणते का गं काय झालं. कुसुमताई म्हणते अगं मधुभाऊ बेशुद्ध पडलेत अर्जुन म्हणतो काय आहो तुम्ही डॉक्टरांना तर बोलवलं ना. कुसुमताई म्हणते हो मी डॉक्टरांना बोलवलंय पण तुम्ही
प्लीज लवकर या. हे बघा नेमकं काय झालंय ना ते इथं आल्यावरच सांगते मी, प्लीज तुम्ही लवकर या. अर्जुन म्हणतो की बरोबर ठीक आहे मी लवकर येतो म्हणून आता फोन ठेवला जातं. आता बघा आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला खालचा म्हणत असते मम्मा अगं सूपचा घमघमाट सुटलाय प्लीज सूप दे ना म्हणून. अश्विन म्हणत असतो हो गो म्हणून. आता राकेश पण तेथेच बसलेला असतो. कल्पनाताई म्हणतात हो आधी सायली येऊ दे, अगोदर तिला देते आणि मग तुम्हाला देते. अस्मिता म्हणते याला काय अर्थ आहे. अश्विन म्हणतो अस्मिताई तू प्रेग्नंट होतीस ना तेव्हा तुझे सुद्धा असेच लाड झाले, पण मी धाकटाय म्हणल्यानंतर माझा नंबर तर नेहमी शेवटचाच लागतो ना. कल्पनाताई म्हणतात ए असं काही सुद्धा नाही हा. हे बघा अर्जुन सायलीला खालती येऊ देत, मग मी सगळ्यांना एकत्र सूप देते ठीक आहे का, चालेल का. आणि म्हणतात की बरं राकेश जेवून जाशील ना रे तू म्हणून. तर राकेश म्हणतो लेट्स सी ना, काय ना की प्रताप काका कधी येत आहेत ना त्याच्यावरती डिपेंड आहे. आता अश्विन म्हणतो हो पण जेवूनच जा हा म्हणून. इतक्यातच अर्जुन सायली खाली येतात आणि म्हणतात मम्मा कुसुमताईचा फोन आला होता, मधुभाऊंची तब्येत बिघडली तर मी आश्रमात जाऊन येतो हा म्हणून. आता लगेच सगळ्यांना टेन्शनमध्ये येतात. राकेश म्हणतो अरे पण एवढ्या रात्री का जात आहे म्हणून तुम्ही. सायली म्हणते अरे मधुभाऊंसाठी तर जायलाच हवं ना. राकेश म्हणतो पण कल्पना काकूनी तुमच्यासाठी ना सूप केलं होतं. सायली अगं तू इतक्या वेळ खाली आली नव्हतीस ना म्हणून अस्मिताला सुद्धा सूप दिलं नाही ग. आता अस्मिता म्हणते नाही नाही इट्स ओके, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही आहे, तुम्ही जा हां सायली तू जा मधुभाऊंकडे म्हणून. आता अश्विन म्हणतो बरं मला सांगा फार काही सिरियस नाही आहे ना, मी येऊ का म्हणून. अर्जुन म्हणतो नाही नाही कुसुमताईने डॉक्टरांना बोलून घेतले, त्यांना पहिली हिस्ट्री माहिती ना म्हणून. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे पण काही लागलं तर मला लगेच बोलव हां. सायली म्हणते आई जेवायला वाट बघू नका हां, तुम्ही सगळे जेवून घ्या. कल्पनाताई म्हणतात हे बघा आम्ही ते बघून घेतो, तुम्ही आता लवकर निघा आणि तिथे काय होतं ना ते आम्हाला कळवा आणि सांभाळून जा हां म्हणून. आता सायली अर्जुन हो म्हणतात आणि आता दोघी तिथून निघून जातात. आता बघा आपण पाहतोय की राकेश मनात म्हणतो हे दोघं जण इतक्या रात्री मधुभाऊंच्या आश्रमात गेले असतील, ते मधुभाऊंच्या तब्येतीसाठी की आणखीन काहीसाठी. सचिन मला होता या दोघांवरती लक्ष ठेव म्हणून, पण मी आता यांच्या मागे जाऊ की इथेच थांबू, मी काय करू मला कळतच नाही आहे म्हणून. आपण पाहतो इकडे महिपत याने व्हिडिओ कॉल करून साक्षीला एक एक सोन्याचे दागिने दाखवत असतो आणि म्हणत असतो साक्षी हे बघ सोन्याचा हार आहे, सोन्याचा एका माणसानं दिला येड्या भक्तानं, अगं त्याचंच पोरगं ते बरं झालं, त्याला वाटतं की माझ्या कृपेनं बरं झालं म्हणून. आणि जोरजोरात हसत असतो आणि म्हणतो की म्हणून ती येडं सोन्याचा हार देऊन गेले. आता दुसरा एक मोत्याचा हार घेतो आणि म्हणतो हे बघ साक्षी हे बघ हा असली मोत्यांचा हार आहे, अगं एका मोठ्या कंपनीच्या मालकानं दिलाय हा हार आणि त्याला असं वाटतं की त्याच्या कंपनीची भरभराट महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणूनच झाली, म्हणून ती येडं हे मोत्याचा हार देऊन गेले. आणि एक मिनिट थांब साक्षी असं म्हणून आहे ना कॅमेरा लगेच टर्न करतो आणि तिथं ठेवलेले पैसे दाखवतो आणि म्हणतो हे बघ अरे नुसता पैशाचा पाऊस, नुसता पैशाचा पाऊस, हा 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 असं करायला लागतं. आणि म्हणतो बघितलं का नोटा मोजायला सुद्धा वेळ नाही आहे मला. साक्षी म्हणते काय सांगताय अण्णा, अहो एवढे पैसे तर तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात पण कधी मिळाले नाहीत. ते सोडा त्या बिझनेसच्या आडून तुम्ही जे जे क्राईम्स केलेत ना त्यांनी सुद्धा तुम्हाला एवढी कमाई करून दिली नाहीत. महिपत म्हणतो हा मग म्हणून तर ती गुन्हेगारी सोडली ना, आता परत त्या रस्त्यावर जायचंच नाही, नकोच आता फक्त काय करायचं महिपत बाबा की जय असं म्हणलं की तिजोरी उघडायची, कळलं का. लोक लगेच त्यांची तिजोरी उघडतात आणि त्यांची तिजोरी रिकामी करतात आणि आपली भरतायत. आता सचिन तिथे येतो आणि म्हणतो की अण्णा फक्त एवढ्यावर समाधान मानणार आहात का तुम्ही. महिपत म्हणतो काय रे सचिन काय झालं. तर सचिन म्हणतो अण्णा तुम्ही आता लाखो रुपये कमवत असाल, पण मी जे सांगतोय ते जर तुम्ही केलं तर तुम्ही अक्षरशः आपण करोडो रुपयामध्ये खेळू. महिपत म्हणतो करोडो रुपये असं काय तुझ्या डोक्यामध्ये. पण बघा आता ना इथून पुढे सचिन त्याचा प्लॅन सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो डॉक्टर काय झालं यांना. डॉक्टर म्हणतं त्यांचं बीपी शूट झालं होतं. सायली म्हणते पण यांना काय झालं अचानकच बरं असं व्हायला. आता डॉक्टर म्हणतात काहीतरी यांना ना टेन्शन असेल, पण हे बघा आपण हे विसरायला नको की कित्येक महिन्यामध्ये भाऊ आहे ना कोमामध्ये होते आणि त्यामुळे ना काही काळ अजूनही लागणारच आहे त्यांना ठीक व्हायला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण येता कामा नये. त्यांना ना नेहमी आरामात ठेवा आणि आनंदात ठेवा. हे बघा मी तुम्हाला काही औषधं देतोय, ते औषधंसुद्धा तुम्ही आता घेऊन या आणि त्यांना वेळेवर द्या म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे डॉक्टर आणि मेडिसिनची आता ते प्रिस्क्रिप्शन घेतो. डॉक्टर म्हणतात हे बघा पण यांचं मेन औषध आहे ते म्हणजे यांना आराम मिळायला हवा आणि टेन्शन फ्री आराम मिळायला हवा असं म्हणतात डॉक्टर आणि आता तिथून निघून जातात. आता बघा डॉक्टर गेल्यानंतर आपण पाहतो की सायली आता डॉक्टरांच्या मधुभाऊंच्या शेजारी बसते आणि म्हणते की मधुभाऊ डॉक्टर काय म्हणाले ते तुम्ही ऐकलत ना, तुम्ही खरंच कशाचा ताण घेतलात का हो मधुभाऊ, का तुम्हाला काही टेन्शन आहे का. इतक्यातच अर्जुन पण येतो. मधुभाऊ म्हणतात की नाही ग हे बघ कसं आहे ना की नाही म्हटलं तरी आश्रमाची काळजी तर मला वाटणारच ना ग सायली. आता अर्जुन पण तिथेच असतो. आता मधुभाऊ म्हणतात की कुसुम खूप मेहनत घेते पण खाणारी तोंड खूप जास्त आहेत ना ग, आणि मग या सगळ्या गोष्टींचा
या गोष्टींचं सगळं कसं होणार ना गं. आणि तोपर्यंत मी आणि ते काका एवढी सगळ्यांची औषधं वगैरे हे कसं करणार. आणि मला हे सगळं शक्य वाटत नाही गं की माझ्याकडे असलेल्या पैशांवरून हे सगळं पूर्ण होईल म्हणून. अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना या सगळ्याचं. आता मधुभाऊ म्हणतात हो पण आश्रम सांभाळायचं म्हणजे काही कमी व्याप असतात का. आता असं म्हणल्यानंतर मधुभाऊ म्हणतात की मुलांची फी भरायची असते, बाकीच्यांचं औषध पाणी असतं आणि हे सगळं जबाबदारी आहे ना, ही सगळी जबाबदारी घ्यायची. आणि त्यानंतर आहे ना कुठले ना कुठले सतत कर भरायची नोटीस ही वारंवार येतच असते. आता हा सगळा व्याप आहे ना कोण सांभाळणार ना, हा प्रश्न तर आहेच ना. आणि मला याचंच टेन्शन येते म्हणून आता सायली फक्त अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो की हा सगळा भार आहे ना कोणावरती तर सोबत आला असता तर बरं झालं असतं म्हणून, पण हा भार कोण सांभाळणार ना माझा, असं मधुभाऊ म्हणत असतात. आता आपण पाहतोय की पुन्हा सायली आता मधुभाऊंचा हातात घेऊन सांगते की मधुभाऊ हे बघा तुम्ही काळजी करू नका, आश्रमाची सगळी जबाबदारी ना आता इथून पुढे मी घेईन म्हणून. आता मधुभाऊ म्हणतात तू कशी काय घेणार, तुझा संसार आहे, तुझं घर आहे आणि सासर पण आहे, तू कसं घेणार आहे. सायली म्हणते आणि हे माझं माहेर आहे मधुभाऊ आणि या घराने मला आधार दिला आहे, मला मोठं केलंय, तुम्ही माझ्यासाठी जे जे केलंय ना त्याचं मोल करणं अशक्य आहे, पण जितकं मला जमेल ना मी तितकं तर करू शकते ना म्हणून. मधुभाऊ म्हणतात अगं पण तू आता 2 जीवांची आहेस ना, तुला हे सगळं कसं झेपेल म्हणून. सायली म्हणते हे बघा मधुभाऊ काय ना की तुम्ही निश्चिंत राहा बरं, आता तुम्ही जितक्या समर्थपणे हा आश्रम चालवत होता ना तितक्या समर्थपणे मी सुद्धा आश्रम सांभाळेल, माझी खात्री आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुमच्या मुलीने एकदा ठरवलं ना की मग ठरवलं, मग तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सायली म्हणते अहो तुमची साथ असेल ना मला. अर्जुन म्हणतो ऑब्व्हियसली का नसणार आहे, आणि हा आश्रम चालवण्यासाठी मधुभाऊ इतकीच तू योग्य आहेस, त्यामुळे तो हा आश्रम नक्कीच चालवशील म्हणून. आता सायली म्हणते मधुभाऊ इथून पुढे तुम्ही आश्रमाचा अजिबात विचार सुद्धा करायचा नाही. हा आजपासून वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी फक्त ना फक्त माझी म्हणून. हा आश्रम तुम्ही जसा चालवलात ना तसाच मी सुद्धा चालवेन, ठीक आहे. मधुभाऊ म्हणतात आता माझ्या लेकीच्या हातातच आश्रम जाणार असेल तर मग मला काही काळजी करण्याची गरजच नाही आहे ना बाळा, असं मधुभाऊ म्हणतात. आणि आता मधुभाऊंना थोडंसं बरं वाटतं कारण आता सायली जबाबदारी घेते म्हणून. आणि ठरलं तर मग आजचा भाग इथे संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय नाही की तुम्ही डेली रिव्ह्यू तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात म्हणजे तू आता आश्रम चालवणार. सायली म्हणते हो ना, या आश्रमासाठी दुसऱ्या कोणावरती विश्वासही टाकून जमणार नाही म्हणून म्हटलं की मीच या आश्रमाची जबाबदारी घ्यावी. इकडे राकेश हा सगळा प्रकार आहे ना प्रियाला सांगतो आणि प्रिया आणि सचिनला. सायली म्हणत असते मला आश्रमाची सगळी जबाबदारी स्वीकारायला फार आवडेल. मधुभाऊनी जसं सगळ्यांना प्रेमाने आसरा दिलाय ना तसंच मी सुद्धा सगळ्यांचं प्रेमाने करेन. आता इकडे प्रिया म्हणत असते की सायलीला म्हणजे राकेशच्या सांगण्यावरून यांना कळलेलं असते सगळं. प्रिया म्हणत असते की आता सायली आश्रम चालवणार म्हणजे याच गोष्टीचा आपल्याला विचार करायला हवा की अर्जुन आणि सायलीला ना उद्ध्वस्त करायलाच पाहिजे म्हणून सायलीला आश्रमात बिझी ठेवायचं आणि दोघांची ताटातूट करायची. हा प्लॅन आता पुढचा प्रियाच असतो. आता बघूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होतं ते, पण तोपर्यंत पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.